वेलकम आहे, तुमचं खूप खूप वेलकम आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे पैठणची एक अशी सुंदर वास्तू, आणि ती म्हणजे काय असेल. चला गेस्ट करा गाईस, तुम्ही गेस्ट करा. नाही करू शकत, तुम्ही गेस्ट करू शकत नाही, कारण तुम्ही हे कधी बघितलेलंच नसणार. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे पैठणची अशी सुंदर ही वास्तू. तर ती आहे हे नाथसागर. नाथसागर, अरे हे कसं झालं, शक्य कसं आहे? आहे, शक्य आहे. तुम्ही म्हणणार की नाथसागर दाखवते आणि मग सागर कुठे आहे? तर मी तुम्हाला आता सागरकडे नेणार आहे गाईस. तर चला, हे बघा या शिड्या वरती चालल्यात आणि तिथून मी तुम्हाला आता तो सागर दाखवणार आहे, जो आहे नाथसागर. तर कमिंग, हे बघा ह्या शिडीवरनं मी आता वरती जाणार आहे नाथसागरकडे. तुम्हाला नेते गाईस, या पटापट माझ्या मागे. गाईस, हे वरती आपण आलेलो आहोत. नाथसागर दाखवायचे मला तुम्हाला, पण त्याच्या आधी तुम्ही बघा हा सुंदर असा नजारा. तुम्ही पण म्हणणार खरंच की काय दाखवलंय हिने आमच्या छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये. तर हे बघा, हे सुंदर नजारा बघा. तो चंद्र बघा, अर्धी कोट चंद्र उगवलेला आहे, इतका सुंदर वाटतो. आणि आता मी तुम्हाला जी वस्तू दाखवायला आणलेली आहे इथे, ती दाखवणार आहे. तर गाईज कम, हे बघा, ते आहे पैठणचा ऐतिहासिक असा हा नाथसागर. तर बघा तुम्ही गाईज की हे नाथसागर बघा किती सुंदर आणि एकदम असा किती छान आहे. पूर्ण असं बघा तुम्ही, अख्खा नाथसागर एकदम असं निसर्ग आणि एकदम असं पूर्ण भरलेला आहे पाण्याने. एकदम निळं सुंदर जे पाणी तुम्हाला दिसत आहे ते आहे पैठणचा नाथसागर. आणि याला म्हणतात ही पैठणची, जे मी तुम्हाला आज दाखवते माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये, दुसरी वास्तू, पैठणची दुसरी वास्तू. कारण मी माझ्या पहिल्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवलं पैठणचं जायकवाडी धरण, आणि आता मी तुम्हाला दाखवते हे नाथसागर. तर हा पैठणचा आहे नाथसागर, याला म्हणतात नाथसागर. आणि खरंच इतकी सुंदर ही वास्तू आहे. तुमच्याकडे कधी वेळ असेल तर तुम्ही नक्की या. संभाजीनगर जिल्हा, संभाजीनगर तालुका पैठण, इथे आहे हा नाथसागर. आणि नाथसागरवर माझा पूर्ण अधिकार आहे, कारण ते माझं माहेर आहे. तर चला तर मग गाईस, इथे माझा मी मिनी ब्लॉग संपवते. ओके, टाटा, बाय बाय, सी यू.